सकाळची सुरुवात झाली देवपूजेने. तुळशीला पाणी, सूर्यनमस्कार केला, देवाला फुलं वाहिली आणि दारात सुंदर अशी ना रांगोळी काढली. आपल्या घरात दिवसाची सुरुवात ना देवाच्या नावाने होते, पण घरच्यांची सुरुवात ना चहा झाला का या प्रश्नानेच होते. त्यानंतर लगेच मस्त अशी ना चूल पेटवून घेतली. मुलांच्या टिफिनसाठी भेंडीची भाजी आणि गरमागरम चपात्या बनवल्या. आईच्या हातची भेंडी ना टिफिनमध्ये गेली की मुलांचं एकच स्वप्न असतं, आज मित्रांनी ना आपला डबा मागू नये बाबा. पण घरातली खरी मजा तर ना मुलं उठल्यावर सुरू होते. सकाळचा गजर एकदाच वाजतो, पण मुलांच्या भांडणाचा गजर ना स्नूजच नसतो. ही सगळी धावपळ आटपून लादी पुसल्या आणि मग निघालो शेताकडे. शेतात पोहोचल्यावर वातावरण इतकंच प्रसन्न होतं की ना सगळा थकवा क्षणात दूर झाला. गार वारा, मातीचा सुगंध आणि निसर्गाचं सौंदर्य. मन अगदी ना आनंदून गेलं. इकडे वखर चालू होताना अम्माला लावायची होती मक्का. शेतातलं प्रत्येक काम मेहनतीचं असतं, पण ना त्या मेहनतीचं समाधान ना शब्दात सांगता येत नाही. दिवसभराची शेतातली पूर्ण कामं करून संध्याकाळी पुन्हा घरी आलो आणि घरची कामंही आवरली. खरंच एका दिवसात किती भूमिका निभावाव्या लागतात ना. आई, गृहिणी, शेतकरी आणि सगळ्यांची काळजी घेणारा एक माणूस. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचा प्रेमळ पाठिंबा असाच कायम ठेवा. पुन्हा भेटू उद्याच्या नव्या दिवसासोबत, नव्या कामासोबत आणि नव्या आठवणीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.